नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुषमा तौर आपल्या सर्वांचं स्वागत करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी आज आपण बघणार आहोत. यातील घटक आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. या घटकाचा आज अभ्यास करणार आहोत. त्यातील सूत्री विभाजन हे आज आपण जाणून घेऊया. सूत्री विभाजन ही कायपेशी आणि मूलपेशी या विभागाने विभाजित आहे आणि सूत्री विभाजनाचे प्रमुख 2 टप्पे आहेत. एक म्हणजे प्रकल विभाजन, ज्याला केंद्रकाचे विभाजन, आणि परिकल विभाजन, जीवद्रव्याचे विभाजन. याच्या 4 अवस्था आहेत. प्रकल विभाजनाच्या 4 अवस्था. एक पूर्वावस्था, दुसरी आहे मध्यावस्था, तिसरी आहे पश्चावस्था आणि शेवटची अंत्य अवस्था. या प्रत्येक अवस्थेची आज आपण सविस्तर माहिती बघूया. सूत्री विभाजन म्हणजेच मायटॉसिस, त्याचे प्रकार कॅरिओकायनासिस आणि सायटोकायनासिस. कॅरिओकायनासिस मीन्स प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज हे त्याचे वेगवेगळे भाग आहेत. तर सुरुवातीला आपण पूर्वावस्था जी आहे त्या पूर्वावस्थेची माहिती बघूया. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मुळात अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेले प्रत्येक सूत्राचे वलीभवन होत असते आणि त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. तारा केंद्र द्विगुण होते व प्रत्येक तारा केंद्र पेशी विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रांवर अनिकेंद्रिका नाहीसी व्हायला सुरुवात होते. यानंतर मध्यावस्था. मध्यावस्थेच्या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल, मध्यावस्थेमध्ये केंद्रकावर केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्ट दिसतोय. ह्या आकृतीमध्ये आपण बघितलं तर त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीकडे ते आकर्षित होताना दिसते. सर्व गुणसूत्र पेशीच्या विषुववर्त प्रतलात म्हणजेच मध्य प्रतलात समांतर अवस्थेत संचरित होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे तयार होताना आपल्याला इथे दिसतात. यानंतर आहे पश्चावस्था, ज्याला आपण एनाफेज असे म्हणतो. आकृतीचं निरीक्षण जर केलं तर या अवस्थेमध्ये या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन ती विरुद्ध दिशेला ओढली जाते आणि वेगळी झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे असे आपण म्हणतो. या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर यावेळी ही ओढली जाणारी जी गुणसूत्रे आहे ही आपल्याला कशासारखी दिसतात तर केळाच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे 2-2 संच पेशींच्या टोकांना पोहोचवले जातात. यानंतर आहे शेवटचा अंत्यावस्था, ज्याला आपण टेलोफेज असे म्हणतो. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आत उलगडतात आणि त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होत असते. दोन्ही टोकांना पोहोचवलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा तऱ्हेने एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके तयार होतात आणि जन्य केंद्रकामध्ये
विकाससुद्धा दिसू लागतात आणि जे तर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होत असतात. अशा तऱ्हेने परिकल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होते. अगोदर आपण बघितले प्रकाल विभाजन आणि आता आपण बघतो ते परिकल विभाजन. केंद्रकाचे विभाजन होऊन इथे 2 नवीन पेशी तयार झालेल्या दिसतात. या परिकल विभाजनाने पेशी द्रव्याचे विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात, ज्यांना आपण काय म्हणलो, जन्यपेशी. या पेशी प्रक्रियेच्या विषुववर्त प्रतलात समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि 2 नवीन पेशी तयार होतात. वनस्पती पेशीमध्ये मात्र खाच तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशी पटल तयार होते आणि ते म्हणजे परिकल विभाजन होय. आता ह्या आकृतीचं निरीक्षण जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की सर्व विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादी कारणासाठी आपल्याला सूत्री विभाजन आवश्यक असते. म्हणजे सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. यानंतर आहे अर्धगुणसूत्री विभाजन. अर्धगुणसूत्री विभाजन हे 2 भागामध्ये विभागले. अर्धगुणसूत्र भाग 1 आणि अर्धगुणसूत्र भाग 2. म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन 2 टप्प्यामध्ये पूर्ण होत असते. ते 2 टप्पे म्हणजे अर्धगुणसूत्री भाग 1 आणि 2. यामध्ये भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनर्संयोग होते आणि नंतर सजातीय गुणसूत्रे 2 संचामध्ये विभागली जाऊन एक गुणसूत्री पेशी तयार होते. आता भाग 2 मध्ये काय होतं तर अर्धगुणसूत्री विभाजनाचा हा भाग जो आहे, तर यामध्ये अर्धगुणसूत्री हा सूत्री विभाजनासारखाच असतो. मात्र यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशीतील पुनर्संयोजन अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात आणि त्यापासून एकगुणी पेशी तयार होते. युग्मक व बीजाणू तयार करण्याची ही प्रक्रिया अर्धगुणसूत्र विभाजनाने पूर्ण होत असते. तुम्हाला लक्षात आलं असेल की सूत्रविभाजन म्हणजे काय. ठीक आहे, धन्यवाद.